तर नया हे वह या फडणवीसांच्या टोल्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी जे आहे ते ट्विट करत टीका केलेली आहे। हाच अहंकार कौरवाचा, रावणाचा आणि औरंगजेबाचा होता। आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे असं ट्विट जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। तर सपकाळांच्या फडणवीसांवरील टीकेला रवींद्र चव्हाणांनी उत्तर दिलेलं आहे। कौरव आणि रावणाची फौज असलेली काँग्रेस आहे असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण पाहतो आहोत। हाच अहंकार होता कौरवांचा, हाच अहंकार होता रावणाचा आणि हाच अहंकार होता औरंगजेबाचा असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे असं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे आपल्या ट्विटमध्ये। तर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं ते आपण पाहतो आहोत आणि हे कोण सांगतंय? सातत्याने अनुयायांसाठी औरंगजेबाची भलावण करणारी कौरव आणि रावणाची फौज असलेली काँग्रेस असं प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी दिलंय। हर्षवर्धनजी, तुम्ही पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातांना तरी विचारलं की महाराष्ट्रातील सर्वात शालीन नेता कोण? तर ते झोपतही देवेंद्र फडणवीसांचंच नाव घेतील असं रवींद्र चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। या चौघांशी बोलण्यात तुम्हाला अडचणी येत असतील तर सांगा, आम्ही मध्यस्थी करू असं देखील रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। बाकी रोज खोटे बोलणाऱ्या राहुल गांधींच्या सत्यमेव जयतेचं वास्तव सर्वांनाच ठाऊक आहे असं देखील रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय।